नमस्कार मित्रांनो, मी सूरज आणि आज आपण आलो आहे विजापूरमधील पडगाणूर या गावामध्ये आणि इथे आपण एका लग्न समारंभामध्ये सामील होणार आहोत. मित्रांनो, हा लग्न सोहळा थोडा विशेषच होणार आहे, कारण हा लग्न सोहळा आहे एका बंजारा समाजामधला. पारंपरिक पद्धतीने बंजारा समाजाचे लोक कशा पद्धतीने लग्न समारंभ पार पाडतात हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, सोशल मीडियावरून अंबानी परिवाराचा करोडो रुपये खर्च करून नुकताच पार पडलेला लग्न सोहळा आपण सर्वांनी बघितला. पण अंबानी परिवारातील लग्न सोहळ्यामध्ये जेवढी एन्जॉयमेंट आपण अनुभवली नसेल, त्यापेक्षाही जास्त एन्जॉयमेंट आपल्या हिंदू धर्मातील अनेक पद्धतीच्या पारंपरिक विवाह सोहळ्यामध्ये येते, असं मला हा बंजारा समाजातील विवाह सोहळा अटेंड केल्यानंतर वाटलं. मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आपण आता नवऱ्याच्या दारात आहे आणि आपल्याला साईडला पण स्टेज आणि मंडप दिसते. मित्रांनो, लग्नाची पूर्ण तयारी झाली आणि आता आम्ही निघालो आहे मुलगीला आणण्यासाठी. म्हणजे बंजारा समाजामध्ये अशी प्रथा असते की मुलगी ही मुलग्याच्या गावामध्ये मंदिरामध्ये येऊन बसते आणि आता मुलगी आणि मुलगीची जी फॅमिली आहे ती मंदिरामध्ये येऊन बसलीत आणि आम्ही आता निघालो आहे डॉल्बी लावून नाचत. सर्वजण मुलग्याकडची फॅमिली आणि जी लोक आहेत ती नाचत मंदिरापर्यंत आता जाणार आहेत. चला तर मग मित्रांनो, बघूया पुढची धमाल. मित्रांनो, ह्या ज्या 5 मुली आपल्याला दिसायला लागलेत ओढणी ओढून, त्या साखर घेऊन मंदिरापर्यंत निघालेत आणि त्या साखरेचं काय करतात ही लोक ते आपण मंदिरात गेल्यावरच बघणार आहे. चलो पब्लिक, अरे अभी बोलते हैं ये डीजे स्टाइल की स्टाइल में एक गुड बुगड़ी. मित्रांनो, मुलग्याकडची लोक वाजत गाजत बारात घेऊन मंदिरापर्यंत आलेले आहेत. हे जे आपल्याला समोर दिसतंय ते हनुमानचं मंदिर आहे आणि आम्ही आता इथं पोचलो आहे आणि मंदिराच्या आतमध्ये आपल्याला मुलगी आणि मुलगीकडची जी लोक आहेत पाहुणे मंडळी ती सगळी बसलेली दिसायला लागलेत. लड़की वाली, वो लड़कों वाली, वो प्रताप ये उनकी वाइफ लोग के घर वाले का क्या कर रहे हैं अभी? ये शक्कर खिलाते हैं. साखर खिलाएंगे क्या? हाँ, शक्कर ये लोग कोणी, ये जो आ रही वो है? शक्कर लेकर आते हैं. हाँ. मित्रांनो, आपण आता इथं मंदिरामध्ये आलो आहे. सगळी मुलग्याकडची आणि मुलीकडची पाहुणे मंडळी सगळी इथं आलेली आहेत आणि आता मुलगीकडची 5 लोक आणि मुलग्याकडची 5 लोक इथं एकामेकाच्या समोर बसलेत आणि आता ती जी साखर आणलेली आहे ते एकामेकाचं तोंड गोड करणार आहेत, ते एकामेकाला भेटणार आहेत.
जरा जरा ही खाते. लड़के लोगों को अभी लड़की लोगों का हाँ, अब लड़की लोगों का। वो साकर खाने वाला कार्यक्रम. हाँ, वो आपको पिछले बार वीडियो में देखे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं पुरुष मंडळींचा कार्यक्रम तोडगोड करण्याचा कार्यक्रम जसा पार पडलेला आपण आता बघितलं, त्याच पद्धतीनं महिलांचा पण आता तोडगोड करण्याचा सेम कार्यक्रम इथं पार पडणार आहे. मुलीकडच्या थोड्या महिला आणि मुलग्याकडच्या थोड्या महिला इथं आपल्याला बसलेल्या दिसायला लागले आणि सेम कार्यक्रम आता इथं पार पडतोय. मित्रांनो, आता इथं बरेचसे कार्यक्रम पार पडल्यानंतर वरात आता मुलगीला घेऊन मुलग्याच्या घराच्या दिशेने चाललेली आहे. मित्रांनो, शेवटी आम्ही वाजत गाजत नवरी मुलगीला घेऊन नवऱ्या मुलग्याच्या दारात आम्ही आता आलोय. मित्रांनो, आपल्याला लग्न मंडपामध्ये इथे मुलगीकडील काही महिला आणि मुलग्याकडील काही महिला पारंपरिक गीते गात, लोकगीते गात काहीतरी कार्यक्रम पार पाडताना आपल्याला दिसत आहे.
हा इथं मला एक नवीनच प्रकार बघायला मिळाला. म्हणजे आपल्याकडं जसं नवऱ्या मुलीकडे जाताना नवरी मुलगीकडे जशी लोक रडतात, त्याच्या इथं हे उलटं पाहायला मिळतंय की नवरी मुलगी घरात आल्यानंतर मुलग्याकडे लोक इथं रडताना आपल्याला दिसायला लागले. म्हणजे नवरी मुलगी घराकडे आल्यानंतर मुलगा आता घरातल्यांना विसरणार यासाठी जी नवऱ्याकडील जी लोकं असतात ती इथं रडताना आपल्याला दिसायला लागले. हा एक वेगळाच प्रकार आपल्याला इथं अनुभवायला मिळाला आहे. मित्रांनो, इथं आपण बघू शकताय की पारंपरिक गीते गात ही सर्वजण आता नवरा मुलगा नवरी मुलगीला मंडपापर्यंत घेऊन निघालेली आहेत. मित्रांनो, ही जी आपल्याला इथं विधी जे दिसायला लागले ते तिकडे जे भटजी लोक आहेत ते आता इथं मंगळसूत्र पूजनासाठी ही सगळी विधी करायला लागलेत. हा सगळा सेटअप करायला लागले. मित्रांनो, इथं लग्न मंडपामध्ये नवरा मुलगी आणि नवरी मुलगीला हळद लावण्याची तयारी चालू आहे. मित्रांनो, आता लग्न मंडपामध्ये नवरी मुलगी आणि नवऱ्या मुलग्याला सर्वजण लोक हळद लावताना आपल्याला दिसायला लागले. मित्रांनो, हळदीचा कार्यक्रम संपल्यानंतर इथं नवरा मुलगा नवरी मुलीला आंघोळ घालते. नवरी मुलगी सेम नवऱ्या मुलगीला आंघोळ घालताना आपल्याला दिसते. ಕಾಣ್ತೀವಿ ಕಾಣ ಕಣ್ಣ ಅರ್ಶಿಣ ಬರ್ಲಾಗ್ತದ ಮತ್ತ गुड़ी नहीं रहने का मित्रांनो, बंजारा समाजामधील काही वृद्ध महिलांशी आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संवाद साधताना आम्हाला असा प्रॉब्लेम आला की त्यांची भाषा आम्हाला समजत नव्हती आणि आमची भाषा त्यांना समजत नव्हती. पण तरी पण एकमेकाच्या हावभावावरून आम्ही बराच वेळ एकमेकाशी संवाद साधू शकलो. मित्रांनो, हा एक वेगळाच एक्सपिरियन्स मी पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये अनुभवला. हमारे यहाँ ऐसे शादी नहीं होती, अलग शादी होती है। यहाँ पे अलग ही सब नाचते हैं, हमारे यहाँ सब बड़े लोग नाचते हैं। मित्रांनो, इकडे लग्न मंडपामध्ये हळद आणि आंघोळीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर नवरा मुलगा आणि नवरी मुलगीला त्यांच्या लग्नाचा पोशाख मंडपामध्येच घालण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही एक वेगळीच प्रथा आपल्याला पाहायला मिळते की लग्न मंडपामध्येच हळद होते आणि हळदीनंतर आंघोळ पण मंडपामध्येच सर्व पाहुणे मंडळींच्या पुढ्यातच इथं नवरा मुलगा आणि नवरी मुलगीला घातली जाते आणि लग्नाचा जो पोशाख आहे तो पण मंडपामध्येच सर्वांच्या पुढ्यातच
तो त्यांना पोशाख घातला जातो आणि मेकअप वगैरे सगळं जे काय आहे ते लग्न मंडपामध्येच पार पडताना आपल्याला दिसते. मित्रांनो, इथे आपल्याला एक वेगळी प्रथा पाहायला मिळते. ज्या ठिकाणी मंगळसूत्र पूजनाचा कार्यक्रम चालला होता त्या ठिकाणी आता नवरा मुलगा नवरी मुलगीला आणून बसवलेला आहे आणि या ठिकाणीच आता काही लग्नाचे विधी पार पडतात. नवरा मुलगाकडील आणि नवरी मुलगीकडील काही ठराविकच पाहुणी मंडळी घेऊन मंगळसूत्र नवरी मुलगीला मंगळसूत्र घालून अक्षता टाकून पहिल्यांदा लग्नाचा कार्यक्रम हा नवरा मुलगाच्या घरामध्ये पार पाडला जातो. त्यानंतर मग बाहेर मांडवामध्ये परत एकदा मंगलाष्टिका म्हणून परत एकदा लग्नाचा कार्यक्रम पार पाडला जातो. मित्रांनो, लग्न समारंभ पार पडल्यानंतर सगळ्यांना एकच घाई असते ती म्हणजे जेवणाची. आणि आम्ही पण आता जेवणाच्या इथं आलो आहे आणि बघूया आता इथं कशा पद्धतीनं जेवणाच्या अरेंजमेंट केली जाते आणि कशा पद्धतीनं काय काय मेनू आपल्याला इथं जेवणामध्ये पाहायला मिळतात. पहिल्यांदा बघायला गेलं तर आपल्याला इथं प्युअर व्हेजच जेवण आपल्याला या लग्नामध्ये पाहायला मिळते. चपाती, 2 भाज्या, भात आणि आमटी आणि बुंदी एवढं आपण आता ताटामध्ये घेतलं आहे आणि आता आपण जेवायला सुरुवात करतोय मित्रांनो. मित्रांनो, जेवणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुन्हा एकदा नवरा मुलगा आणि नवरी मुलीकडे जी पाहुणी मंडळी आहेत ती अशा पद्धतीने डान्स करताना आपल्याला इथं पाहायला मिळायला लागलेत. मित्रांनो, अजून एक इकडं महत्त्वाचा विषय म्हणजे इकडं बघायला गेलं तर महिला मंडळीच आपल्याला वरातीमध्ये आणि लग्नामध्ये डान्स करताना आणि धमाल करताना जास्त करून महिला मंडळीच आपल्याला 90% इकडं पाहायला मिळतात. मित्रांनो, लग्न समारंभ आणि जेवणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांना पूर्ण गावामधून वाजत गाजत यांची वरात काढली जाते. त्या वरातीला आता आपण मित्रांनो निघालोय. चला तर मग वरातीमध्ये कशा प्रकारे धमाल केली जाते ती आपण इथून पुढे बघणारच आहोत. मित्रांनो, वरात काढत असतानाच नवरा मुलगा नवरी मुलगी गावामध्ये जेवढी मंदिरं आहेत तेवढ्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतात आणि गावामध्ये जेवढे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचे आशीर्वाद पण ते या ठिकाणी घेतात. मित्रांनो, इकडे खूप छान गोष्ट मला पाहायला मिळाली आणि तुम्ही पण बघतच असाल की इकडच्या वरातीमध्ये चक्क मराठी गाणी पण वाजवली जातात आणि त्या गाण्यांवरती ती सर्व लोक नाचताना पण आपल्याला दिसायला लागलेत.
मित्रांनो, महिलांचा असा जबरदस्त आणि खूप वेगळाच डान्स मला इथं पाहायला मिळाला आणि असा डान्स मी अजूनपर्यंत कुठं बघायला नव्हता. मला असं वाटतं की तुम्ही पण अजून पण असा महिलांचा डान्स कुठंच बघितला नसणार आहे. मित्रांनो, इथं वरातीचा कार्यक्रम संपलेला आहे आणि इथे एक वेगळीच प्रथा आपल्याला पाहायला मिळते की नवरा मुलगा हा लग्न झालेल्या दिवसापासून चक्क 8 दिवस नवरी मुलगीच्या घरी निघून जातो. मित्रांनो, महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकमध्ये खूपच वेगळ्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडतात आपण पाहिलंच आहे आणि एक छोटासा अनुभव मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका धमाकेदार आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड.